नमस्कार. या संवादांमध्ये ना पात्रांच्या वागण्यात जे अचानक बदल झालेत ते खूप महत्वाचे वाटतायत. म्हणजे एका बाजूला पती-पत्नी आहेत, त्यांच्यात काहीतरी दुरावा दिसतोय हं. आणि दुसरीकडे एक वेगळंच म्हणजे एक त्रिकोणी वाट्य सुरू आहे असं वाटतंय. आणि प्रत्येकाचे काहीतरी हेतू आहेत जे अजून उघड नाहीयेत. तेच तर, त्यामुळे सगळं आणखी इंटरेस्टिंग होतंय. तर सुरुवात करूया नंदिनी आणि जीवापासून. नंदिनी आणि तिच्या आईचा संवाद आहे सुरुवातीला. हो. नंदिनी आनंद निवासला लवकर निघाली आहे कारण तिथे ते महत्वाचे देणगीदार येणार आहेत, मिस्टर अँड मिसेस महाजन. हां. एकटी निघून जातीये. हो ना, हा विरोधाभास आहे. तिच्या आईला आणि वसुताईंना पण हे खटकतंय. बरोबर. यामागे नक्की काय असेल? म्हणजे अपराध भावना की काही वेगळीच प्लॅनिंग सुरू आहे तिच्या डोक्यात? किंवा कदाचित तिला आता जीवाची बाजू ती समजून घ्यायला नकोय, भीती वाटतीये. असू शकतं. हे अजून स्पष्ट नाहीये. आणि दुसरीकडे बघा, जीवा सकाळी नंदिनी नाही भेटली म्हणून नाराज आहे. हो. पण नंतर तो वसुताईंना फोन करतो आणि सांगतो की नंदिनीसाठी आनंद निवासमध्ये एक मोठं सरप्राईज प्लॅन करायचंय. अरे वा, काय सरप्राईज? त्याने काहीतरी पाणीपुरी वगैरेचा उल्लेख केलाय आणि हे सगळं नंदिनीपासून एकदम गुप्त ठेवायचंय. अच्छा, म्हणजे एकीकडे नंदिनी अंतर ठेवू पाहतीये आणि दुसरीकडे जीवा ते कमी करायला बघतोय, तेही सरप्राईज देऊन. पण काय वाटतं, नंदिनीच्या सध्याच्या मूडमध्ये तिला हे आवडेल का, की सगळा घोळच होईल? हाच तर मुद्दा आहे. जीवाचा हेतू चांगला आहे, यात शंका नाही, पण त्याची वेळ, ती चुकण्याची शक्यता जास्त वाटते. नंदिनीच्या मनात काय चाललंय हे न कळताच दिलेलं सरप्राईज, ते उलटायला नको. बरोबर. त्यांच्या नात्यातली गुंतागुंत आणखी वाढणार असं दिसतंय. अगदी. आता दुसऱ्या कथेवर येऊया. रम्या, पार्थ आणि काव्या. इथे पण काहीतरी इंटरेस्टिंग घडतंय. हो, इथे पण एक वेगळंच वळण आहे. रम्या आणि वसुताई, म्हणजे कदाचित तिची आई असेल, त्यांच्यात बोलणं होतंय. त्या खुश आहेत कारण पार्थने काव्याला टाळून रम्यासोबत ऑफिसला लवकर गेला. एकत्र इडली सांबार पण खाल्लं त्यांनी. म्हणजे रम्या आणि वसुताईंना हे हवंच होतं असं दिसतंय. पण पार्थ काव्याला टाळतोय का हे अजून कळालेलं नाहीये. आणि रम्या तर ती काव्याच्या खोलीची झडती घ्यायचा विचार करतीये. इथे रम्याची असुरक्षितता दिसतीये किंवा पार्थवरचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न. तिला संशय आहे का काव्या आणि पार्थबद्दल? बहुतेक तसंच दिसतंय. आणि तो संशय खरा ठरावा म्हणून ती पुरावा शोधायच्या मागे आहे. पण खरी गंमत पुढे आहे. काय? काव्या, जी पार्थच्या घोरण्यामुळे म्हणे गच्चीवर अभ्यास करत होती पहाटे, हो, ती अचानक ठरवते की पार्थसाठी साबुदाणा खिचडी बनवायची आणि स्वतः डबा घेऊन ऑफिसला जायचं. काय सांगावं, हे तर एकदम अनपेक्षित आहे. हो ना, घरातले सगळेच हैराण झालेत. रम्या, मानिनी, आत्याबाई. मानिनीने तर तिला थेट विचारलंच ना की काय ग, पार्थच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय? बरोबर. आता काव्याचं हे वागणं याची दोन अर्थ निघू शकतात. एक, जे मानिनी म्हणतीये तसं खरंच तिच्या मनात काहीतरी भावना निर्माण होत आहेत पार्थबद्दल. आणि दुसरा म्हणजे हे तिचं एक विचारपूर्वक केलेलं पाऊल असू शकतं. म्हणजे कदाचित रम्याला किंवा पार्थला काहीतरी दाखवून देण्यासाठी किंवा परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. म्हणजे साबुदाणा खिचडी हे काळजीचं प्रतीक आहे, पण त्याचा उद्देश वेगळा असू शकतो. नक्कीच. आणि याच वेळी रम्या काय करते बघा, काय? ती पार्थला तयार करते तिच्यासोबत बाहेर लंचला येण्यासाठी. अच्छा. म्हणजे तिचा प्लॅन आहे की काव्या जेव्हा खिचडी घेऊन येईल तेव्हा पार्थ ऑफिसमध्ये नसेल, रिकामं केबिन मिळेल तिला, असं ती म्हणतीये. अरे बापरे, म्हणजे इथे पण डावपेच सुरू आहेत. हो, दोन्ही कथांमध्ये योजना आणि प्रतियोजना चालू आहेत. नंदिनी काहीतरी लपवते जीवापासून, जीवा तिच्यासाठी गुप्तपणे काहीतरी करतोय. दुसरीकडे रम्या काव्याविरोधात प्लॅन करतीये आणि काव्याचं वागणं पण एक कोड आहे. आणि रम्याच्या प्लॅनमध्ये पण अडखळे आहेत ना, ती कल्पना मोलकरीण. हो, ती खोली साफ करत असल्याने रम्याला झडती घेता येत नाहीये आणि काव्या घरीच खिचडी बनवतीये, त्यामुळे तिचा ऑफिसला डबा पोहोचवण्याचा वेगळाच प्लॅन दिसतोय. म्हणजे सगळीकडेच एक प्रकारची अनिश्चितता आहे. अगदी. तर या सगळ्या संवादांमधून नात्यांमधली गुंतागुंत, गैरसमज आणि प्रत्येकाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येतोय, पण प्रश्न उरतातच. बरोबर. नंदिनीच्या मनात नक्की काय आहे, ती जीवाला का टाळतीये खरं? आणि काव्याचा पार्थसाठीचा हा अचानक बदललेला स्वभाव, तो खरा आहे की फक्त देखावा? पार्थ का काव्याला टाळतोय? रम्यामुळे की त्यांच्यातच काहीतरी बिनसललंय? रम्या यशस्वी होईल का तिच्या प्लॅनमध्ये? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जीवाच्या त्या सरप्राईजचं काय होणार? हो, ते सरप्राईज त्यांना जवळ आणेल की त्यांच्यातली दरी आणखी वाढवेल? या सगळ्या घटना बघताना एक गोष्ट नक्की वाटते. कोणती?
की आपण जे वरवर पाहतो त्यामागे अनेक अदृश्य गोष्टी असू शकतात. एखाद्याच्या वागण्यामागचं खरं कारण समजून घ्यायला खूप खोलवर जावं लागतं, नाही का? अगदी बरोबर. कदाचित पुढच्या घडामोडींमधनं या रहस्यांवरचा पडदा हळूहळू बाजूला होईल.